2029 ला राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान होतील. होतील का काँग्रेसवाल्यांना काय वाटतं? उद्धव ठाकरे यांनी कुठं मुद्द्याला आत्ता हात घातलाय. त्यांच्या एका विधानाने हे सिद्ध होतं की उद्धव ठाकरे हे खरे दूरदृष्टी असलेले नेते. काय झालं आहे का, इंडिया अलायन्सची एक बैठक दिल्लीमध्ये पार पडली. तेथे आम आदमी पार्टी आणि डीएमके या पक्षाचे नेते सोडून जवळपास विरोधी जे आहे सर्व पक्षांचे प्रमुख नेते आलेले होते. त्यात उद्धव ठाकरे जरी प्रत्यक्षात उपस्थित नव्हते तरी त्यांनी व्हर्च्युअल पद्धतीने इंडिया अलायन्सची मीटिंग जॉईन केली. त्यांनी मीटिंगच्या दरम्यान मुद्दा मांडला की इंडिया अलायन्सचा पंतप्रधान पदाचा चेहरा नेमका कोण आहे हे ठरवा. कारण लोक विचारतात की इंडिया गटाचा म्हणजे विरोधकांचा भविष्यातील नेता कोण आहे, पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे. खरंच हा उद्धव ठाकरे यांचा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने 2014, 2019 आणि 2024 या लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून मोदी हे फिक्स होते, नरेंद्र मोदी, तसं या तिन्ही निवडणुकांमध्ये इंडिया गटाचा पंतप्रधान पदाचा चेहरा पक्का नव्हता. आणि याच्यावरून लक्षात येतं की ह्या विरोधकांमध्ये किती एकजुटता आहे, किती समन्वय आहे. त्यातल्या त्यात आता आता आम आदमी आणि डीएमके हे मोठाले पक्ष सुद्धा त्यांची साथ देत नाहीये. म्हणजे दुष्काळ 13वा महिना आहे विरोधकांसाठी. 2029च्या लोकसभा निवडणुकांसाठी आता विरोधकांना मोर्चेबांधणी सुरू करावी लागणार आहे. आणि मोदी यांना टक्कर देईल असा एकही चेहरा दिसत नाहीये. तो विरोधकांना लॉन्च करावा लागणार आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, हा चेहरा राहुल गांधी असतील का? 2019 ला काँग्रेसचे फक्त 49 खासदार होते, तेच 2024 ला 100 पर्यंत गेले. राहुल गांधीमुळे काँग्रेसला हे शक्य झालं. भारत जोडो यात्रामध्ये त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला हे वास्तव आहे. आणि ज्या पद्धतीने ते सध्या विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला घाम फोडत आहेत, ह्याच्यावरून हे दिसतं की मोदींना टक्कर देणारे राहुल गांधी असू शकतात.